नमस्कार दोस्तांनो. आज आपण निसर्गाचे ऋतुचक्र कशाप्रमाणे चालते आणि आपल्याला त्याच्यापासून आपल्या निवृत्त जीवनासाठी कसे बोध घेता येईल ते पाहू. आपण पाहतो की आपल्या निसर्गामध्ये हवामानाचे 3 ऋतू असतात. एक म्हणजे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. पण त्या 3 ऋतूमध्ये एका ऋतूवरच बाकी 2 ऋतू अवलंबून असतात आणि तो ऋतू म्हणजे पावसाळा. पावसाळ्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 महिने पाऊस पडतो आणि त्यात जे आपण पाण्याचं संकलन करतो त्यासाठी मोठे मोठे धरणं बांधलेले आहेत की जेणेकरून आपल्याला 7-8 महिने पाणी पुरवठा पुरेल अशी त्याच्यामध्ये तरतूद होते. जसे आपण पाहतो की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत 4 ते 5 महिने पाऊस पडतो आणि त्याचं आपण डॅममध्ये मोठे मोठे डॅम बनवले आहेत त्याच्यामध्ये साठा करतो आणि तोच पाणीसाठा आपण ऑक्टोबर ते मेपर्यंत साधारणतः 7-8 महिने आपण पाणी पुरेल असे साठा करून ठेवतो आणि ते वापरतो. ह्याच निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा 2 ऋतू आहेत, पावसाळा आणि उन्हाळा. पावसाळा म्हणजे आपण जोपर्यंत आपण कमवतो, बिझनेस करून कमवतो किंवा जॉब करून कमवतो, तर तो काळ म्हणजे आपला जीवनातील पावसाळा आहे. जसे आपण डॅममध्ये पाणी साठवून ठेवतो त्याच्याप्रमाणे आपल्या 20 ते 25% आपल्या कमाईचं बचत करून आपण 50 ते 55 ते 60 वर्षापर्यंत जास्तीत जास्त काम करतो आणि 60 वर्षानंतर आपल्याला आपल्या निवृत्त जीवनासाठी जे पैसे लागणार आहेत त्यासाठी आपण 20 ते 25% आपल्या इन्कमची बचत करून ठेवली पाहिजे. जसे आपण डॅममध्ये पाणी साठवून ते 7-8 महिने वापरतो तसेच आपण आपल्या उमेदीच्या काळात आपण जे कमवत असतो त्यावेळेस 20 ते 25% पैसे जमा करून 60 वर्षानंतर आपल्या जीवनाचा काळ म्हणजे एखाद्या उन्हाळ्यासारखा असतो, जेणेकरून आपल्याला त्यासाठी आपल्या पैसेरूपी एक मोठा साठा करून ठेवावा लागेल आणि जेणेकरून आपला दैनंदिन खर्च आणि इतर गरजा जसे मेडिकलचा खर्च हे सर्व त्याच्यामधून चालू शकेल. तर 60 वर्षानंतर आपल्याला आपल्या आयुष्यमानाप्रमाणे 20, 25, 30 वर्ष इतकं आपण परमेश्वर कृपेने जेवढं आयुष्य भेटेल ते आयुष्य आपण एकदम मजेत व्यतीत करू असं आपल्याला. जसे आपण निसर्गाचं पाण्याचं नियोजन करतो त्याच्याप्रमाणे आपल्या कमाईचं आपल्या पैशाचं नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून आपला जो सुवर्ण काळ आहे आयुष्याचा 60 वर्षानंतरचा तो आपल्याला इन्कम नसली तरी आपल्याला रेग्युलर आपल्या 1 तारखेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अकाउंटमध्ये पैसे येत राहतील आणि आपला निवृत्तीचा काळ एकदम सुखामध्ये जाईल असे आपण नियोजन करणे गरजेचे आहे. म्हणून मी आज हे आपल्या 3 ऋतूचे उदाहरण समजून सांगितले. जसे आपण पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी साठवून ठेवतो, मोठे डॅम तयार केलेले असतात, त्याच्याप्रमाणे आपल्या रिटायरमेंट लाईफसाठी आपण मोठं कार्पस तयार केलं पाहिजे. त्यासाठी आपल्या इन्कमच्या जसे आपण 25 वर्षापासून साधारणतः कमवायला सुरू होतो तेव्हापासूनच आपलं रिटायरमेंटसाठी 20 ते 25% आपल्या कमाईतून सेव्हिंग करून 60 वर्षामध्ये 2 कोटी, 3 कोटी, 4 कोटी जसे आपल्या ऐपतीप्रमाणे जशी आपण बचत करतो त्याप्रमाणे आपली धनराशी
जमा झाली पाहिजे आणि जेणेकरून त्या दरवर्षी आपल्याला महिन्याला रिटर्न्स मिळतील आणि आपले जे निवृत्तीचे जीवन हे सुखकर होईल आणि आपण आनंदाने जगू शकतो. तर आपल्याला हे कन्सेप्ट हे उदाहरण आपल्याला कसे वाटले आणि त्याच्या पण आपण नक्कीच बोध घेतला पाहिजे. आपल्याला हा विचार आवडला असेल तर या माझ्या चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.